धनंजय मुंडे मंत्री असताना त्यांना शासकीय निवासस्थान म्हणून सातपुडा बंगला देण्यात आला होता। तर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी हा बंगला सोडणं अपेक्षित होतं। पण राजीनामा देऊन 4.5 महिने उलटून देखील धनंजय मुंडेंनी अद्याप त्यांचं शासकीय निवासस्थान सोडलं नसल्याची माहिती आहे। तर धनंजय मुंडेंनी बंगला न सोडल्यामुळे काहीच दिवसांपूर्वी मंत्रिपदावर विराजमान झालेले छगन भुजबळ मात्र अजूनही या बंगल्याच्या प्रतीक्षेत आहेत। धनंजय मुंडेंनी 4 मार्च रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे पुढील 15 दिवसात त्यांनी बंगला सोडणं अपेक्षित होतं। पण मुंडेंनी काही बंगला सोडला नाही, त्यामुळे त्यांना दंड लावण्यात आला आहे आणि दंडाची रक्कम आता तब्बल 42 लाखांपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे। तर मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपद हे छगन भुजबळांना मिळालं आणि 23 मेला सातपुडा बंगल्याचा शासकीय आदेश निघाला। पण मुंडेंनी बंगला रिक्त न केल्याने मंत्रिपदी विराजमान होऊन देखील छगन भुजबळ अजूनही या बंगल्यात गृहप्रवेश करण्याच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे याच बंगल्याच्या मुद्द्यावरून अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाचे 2 नेते आमने-सामने आल्याची राजकीय चर्चा आता रंगू लागली आहे। तर तुम्हाला काय वाटतं, धनंजय मुंडेंनी आत्तापर्यंत बंगला रिक्त का केला नसेल, यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा। आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।